पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। महोदय, खरं म्हणजे तुम्हाला आमच्या बाळचा अभिमान वाटायला हवा, कारण त्याला ह्या ऐहिक सुखामध्ये अजिबात रस नाहीये। ज्ञान विद्या हेच अंतिम आणि खरं धन आहे हे त्यानं जाणलंय। केवळ रीत आहे म्हणून ह्या गोष्टींचं पालन करणं हे आम्हाला मान्य नाही। तेव्हा माझी एकच विनंती आहे, आमच्या बाळचा हा हट्ट आपण पुरवावा, बाकी आम्हाला काहीही नकोय। नाही कसे आम्हास हवे आहे। नक्षत्रासारखी सुंदर तापी सून म्हणून हवी आहे आम्हास। आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू। सगळ्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला भूक दिसते, तेव्हा आता जेवणाची काहीतरी व्यवस्था। अगं बाई हो, खरंच सावित्री। तुमच्या सौभाग्यवतीचे बदललेले नाव तांदुळात लिहायचे आहे। आता तिच्या उजव्या कानात नाव सांगायचे आहे। अरे वा, सत्यभामा उत्तम आहे। इतकं चांगलं नाव आहे माझं, कशाला बदलायचं? चला आता नवऱ्या मुलीनं नवऱ्या मुलाला घास भरवायचा असतो बरं। कमी बाळ, तूही घास भरव रे तिला आता। मला चालेल अख्खी पुरी। जावई बापू, तुम्हाला आहार वाढवायला हवा बरं का? हो, आमच्या तापीला साजेचं व्हायचंय काय? बरं का सुनबाई,
आता आपल्या सौभाग्याचं उखाण्यात नाव घ्यायचं आणि उजव्या पायानं माप ओलांडून आत यायचं. संपून अंधाराची रात्र उगवली भाग्याची सकाळ, ज्यांच्यासोबत करायचा संसार नाव त्यांचं बाळ. अगं बाई, बाळ काय बाळ? तुला कोणी सांगितलं नाही का त्याचं खरं नाव बळवंत आहे, बाळ नाही. ही बाळ म्हणतेस कशी? हो हो, हरकत नाही भामा, तू बळवंत असं गुंफून घे. हा, संपून अंधाराची रात्र उगवली भाग्याची सकाळ, ज्यांच्यासोबत करायचा संसार नाव त्यांचे बळवंत. नाही जुळलं. सुनबाई, बळवंतराव असं घेऊन बघ, झोपताय का बघ. संपून अंधाराची रात्र उगवली भाग्याची सकाळ, ज्यांच्यासोबत करायचा संसार नाव त्यांचे बळवंतराव. आता कसं? वा. या आता आत. पण यांनी नाही घ्यायचं ना. अगं बाई, मी कशाबद्दल? इतकी पुस्तकं वाचता, घ्या की मग. काय म्हणालीस? नाही नाही, काय नाही. ह्यांचं वाचन किती आहे ना, म्हणून कौतुक केलं. हो का? माहेराहून काकूनी काही रीतभात शिकवली नाही वाटतं. बाळाने पण घ्यायला हवं. ओके नाही सुनबाई? पण बघू ना बाळाला जमतंय का. हो पण नाना, घे की एखादं नाव. अरे घे रे, दाखव जरा शीघ्र कवित्व. कमी सुचव तुला. थांबा, ऐका तर. यथा चंद्रः अंतरिक्षे वसति स्मितं क्रीडति च अस्मिन् गृहे स्थास्यसि इति सत्यभामाः प्रतिज्ञा करोमि. म्हणजे यात माझं नाव कुठे आलं? सांगतो सांगतो सुनबाई. याचा अर्थ असा की जसा चंद्र अवकाशी हसत खेळत वास करतो, तशीच तू या घरी राहशील असा शब्द मी सत्यभामास देतो. वा, फार छान. या आता दोघात. अगं बाई, स्वयंपाकाचं बघूया चल. हो, मुलं फार भुके मग होते. सुनबाई, इथे एकटीच काय करतेस?
आणि ह्याचाही तुला गुण लागला वाटतं. हे मी आपलं बघितलं. यात काय गुंतून पडण्यासारखं? हो ना, म्हणजे आपलं लग्न झालंय, आपली बायको घरी आलीये, तर तिला आपलं घर दाखवायचं सोडून स्वतःच कुठेतरी निघून जायचं म्हणजे? अरे ही काय वागण्याची पद्धत झाली का? नाहीतर काय, बघा ना. चुकलंच माझं. मला कुठं जायचं ते कळलंच नाही. असू दे असू दे, चल मी तुला आपलं घर दाखवतो, ज्या घराचा आता तुला सांभाळ करायचा आहे. बाळचा जन्म रत्नागिरीचा. तिथून मी जिथे जिथे गेलो तिथे तिथे तो पण आला. चिखलगाव हे आमच्या खोतीचं गाव. अखेरीस आम्ही या पुण्यनगरीत येऊन स्थायिक झालो. हे बघ, डावीकडे देवघर आहे, उजवीकडे माझघर, त्याच्या पलीकडे स्वयंपाकघर, आणि ही शेवटची खोली ही काका काकूंची आहे. वरती माडीवर सुद्धा अनेक खोल्या आहेत, तुला दाखवतो, ये. तुला बहुतेक हे जड झालेलं दिसतंय, मी घेऊ का? छे, पुस्तकाचं कसलं ओझ? याहून जड पाण्यानं भरलेला कळशा उचलल्यात मी. मी हे आत ठेवून येते. ये ये. चल ये. या सुनबाई, ही माझी खोली. आमचा बाळ वाचन वेड आहे, माझाच मुलगा आहे म्हणा. मामांजी, तुम्ही सगळी पुस्तकं वाचली आहेत? हो. सगळी? सगळी. आणि यांनी? बाळाने बरीचशी वाचलेली आहेत. काय बाई, विचित्रच आहेत. माफ करा हं. मी आपलं बोलून गेले. खरं सांगू सुनबाई, तुझ्या रूपानं आमच्या बाळाला एक गुणी आणि सोजवळ पत्नी मिळाली, आणि आम्हाला मुलगी. याचंच आम्हाला समाधान आहे. पण मामांजी, मला नाही वाटत हे आनंदी आहे. का? लग्नात वरदक्षिणा म्हणून कोणी पुस्तकं मागतं का कधी? माझ्या सगळ्या बहिणी मला चिडवत होत्या, पण यांना त्याचं काहीच नाही. ऊस डोंगा परी रस नाही डोंगा. अभंग ऐकलायस तू? याचा अर्थ तुला माहिती? सोपा आहे. ऊस कसा वरून वाकडा तिकडा असतो की नाही, पण आतून त्याचा रस किती मधाळ आणि गोड असतो. आमचा बाळही तसाच आहे. म्हणजे वरकरणी तो तरेवाईक वाटतो जरा, पण मनानं खूप चांगला आहे तो. तुला नक्कीच आनंदात आणि सुखात ठेवेल. आणि एक सांगू बा, आपल्या आयुष्यात असलेल्या धनाचं मोल समजायला आयुष्य जावं लागतं. जितक्या लवकर तू त्याला आणि तो तुला समजून घेईल, तुम्ही एकमेकांना समजून घ्याल, चांगल्या गोष्टींचा तुम्ही आदर कराल आणि एकमेकांच्या चुका तुम्ही सांभाळून घ्याल, तितक्या लवकर तुमचा संसार सुखाचा होईल. मामांजी, मी इथे आल्यापासून तुम्ही माझे मामांजी आहात असं वाटतच नाही. माझे बाबा माझ्याशी बोलतात असंच वाटतं. सुखी हो बाळ. सत्यभामा, अरे कोणीतरी हाक मारतोय वाटतं. हो का? ए सत्यभामा. हो मामांजी, सासूबाई कोणी सत्यभामाला हाक मारतात. आमच्या बाळाने कोणाचं नाव बरं सत्यभामा ठेवलेलं आहे? अय्या, म्हणजे मीच की. अगं सावकाश, इतकी घाई कशाला म्हणते मी? अहो, माफ करा हं. माझ्या लक्षातच आलं नाही माझं नाव आता सत्यभामा आहे ते. असं कसं? आता आपली वेगळी ओळख आहे, सत्यभामा. नेहमी लक्षात ठेवायचं, रीती भाती पाळायच्या. घरची जबाबदारी आहे आता तुझ्यावर. माझ्यावर? हो. कसं आहे भामा, तू आता मोठी सून आहेस ना या घरची. हळूहळू होईल की सवय. आणि कसं आहे ना, एकदा तू या घरात रुळलीस ना की हे घरही कळेल आणि या घरातली माणसंही कळतील. आणि काय ग, अजून आवरलं नाही का तुझं? नाही, ते मला नक्की कुठे जायचं ते कळलंच नाही. अगो बाई,
बघ विसरलेस मी. अगं पण मग तू होतीस कुठे इतका वेळ? अहो ते मामांजी आले होते. हा त्यांनी मला संपूर्ण वाडा दाखवला. बर. मला किती छान वाटलं. दिवाणखाना, त्यांची खोली, मग तुमची खोली. हा छान आहे आपलं घर. आवडलं का? हो. अगं आज तर आलीयस तू. एकदा रमलीस ना की अजून आवडू लागेल बघ. ये बस. भामा, आता तिन्ही सांजेला तुळशी पुढे दिवा लावायचा हा. आणि जेवणाच्या पंक्ती उठल्या ना की माझ्या खोलीत ये हा निजायला. तुमच्या खोलीत का? बायका तर नवऱ्यांच्या खोलीत झोपतात ना. शो, बरीच आहेस ग तू. खरंय तुझं. पण अजून काही दिवस तू माझ्याच खोलीत निज हा. मग तू मोठी झालीस ना की जा आपल्या नवऱ्याच्या खोलीत निजायला. अजून किती मोठं झाल्यावर? किती माहितीये शंका? सगळ्या प्रश्नांची उत्तर आत्ताच मागणार आहेस का? अरे, आई, भूक लागलीये. अरे देवा, लागली का भूक? आई आई लाडू दे ना. हो देते. सगळं लक्ष लाडवांवरच आहे. घ्या. आणि न सांडवता खायचं हा. खाऊ नका. भामा, हे घे. घे ग. त्या काही नाही म्हणणार तुला. तुलाही भूक लागली असेलच की. खा ग. आणि एक गोष्ट हा, इथून पुढे रोज सकाळी बाळला दुधाचा पेला तू नेऊन द्यायचा. ते काम तुझं हा. यांची खोली? अगं बाई, ती पाहिलीच नाही का अजून? तुम्ही हाक मारलीत ना. हा. इथून डाव्या हाताला गेली ना की शेवटची खोली बाळची. डाव्या हाताला शेवटची खोली. काकूंनी मला इथे निजायला सांगितले. मामांजींनी सगळे घर दाखवले. पण ह्यांची खोली ती तर बघितलीच नाही. आल्यापासून यांना वाटलं नसेल का माझ्याशी काही बोलावे? काय करत असतील आता? पुस्तकात डोकं खुपसून बसले असतील. बघून येऊ का एकदा? कोण आहे? भामा, काय ग? कुठे निघालीस? काय झालं? ते तहान लागली होती. अगं माहीतच होतं मला. मी आणलंय बघ पाणी. अगो बाई, पाणी भरायची विसरलेच पहा. थांब मी घेऊन येते. नाही मी आणते ना. अगो बाई, काय झालं? तुम्ही उगाच कशाला तसदी घेताय? अगं पण तुला सापडेल का? अंधाराचं समजायचं नाही. मला मामांजींनी संपूर्ण वाडा दाखवलाय. डाव्या हाताला गेल्यावर शेवटची खोली. ती बाळची खोली आहे. स्वयंपाकघर उजव्या हाताला आहे. थांब ना, मीच घेऊन येते. नको नको, आलं लक्षात. उजव्या हाताला स्वयंपाकघर आणि डाव्या हाताला यांची खोली. दिवा घेऊन जा. हो हो.